बीड जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर मोठा करणारा एक खेळाडू, ज्याने मैदानावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, तोच खेळाडू बाललैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली फरार होतो आणि शेवटी पुण्यात गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवतो। मंडळी, बीडचा राष्ट्रीय खो खो खेळाडू तुकाराम गंगाधर करांडे वय 28 राहणार खडकी देवळा याने पुण्यात आत्महत्या केली। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्याच्या जामिनीवर सुनावणी होणार होती त्याच्या अगदी काही दिवस आधीच त्याने हे टोकाचं पाऊल उचललंय। नेमकं काय घडलं होतं त्या खेळाडूच्या आयुष्यात, कोणत्या गुन्ह्यांना त्याला इतकं गोत्यात आणलं होतं, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, गोष्ट सुरू होते ते बीड तालुक्यातल्या एका गावापासून। करांडे इथल्या शाळेत विद्यार्थ्यांना खो खोचं प्रशिक्षण देत होता। खेळात त्याची कामगिरी काही सामान्य नव्हती। राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 2दा स्थान मिळवून त्याने महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं। बीड सारख्या भागातून एका खेळाडूने राष्ट्रीय पातळीवर 2दा चमक दाखवणं ही खरं तर अभिमानाची गोष्ट। प्रशिक्षक म्हणून काम करत असतानाच गावातल्या एका मुलीशी करांडेची मैत्री झाली। सुरुवातीला ही मैत्री सर्वसामान्य वाटत असली तरी पुढे त्या मैत्रीनं वेगळंच वळण घेतलं। ती मुलगी शिक्षणासाठी बीड मध्ये आली आणि इथूनच करांडेचा खरा चेहरा समोर यायला सुरुवात झाली। आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि इतकंच नाही तर तिला घाबरवण्यासाठी त्याने चक्क पिस्तुलाचा धाक दाखवला। एका प्रशिक्षकाकडून ज्याच्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला अशा व्यक्तीकडून इतकं भयंकर कृत्य घडावं हे एकूणच अंगावर काटा येतो। पण या सगळ्याचा भांडाफोड होणं हे नशिबातच लिहिलेलं होतं। सुमारे 15 दिवसांपूर्वी बार्शी रोडवर करांडे अवैध पिस्तूल काढताना पोलिसांच्या नजरेत आढळून आला। पोलिसांनी त्याच क्षणी त्याला ताब्यात घेतलं, अटक केली आणि ते पिस्तूल जप्त केलं। यानंतर पिस्तुलाच्या याच गुन्ह्यात करांडेला जामिनीवर सुटका झाली आणि सुटल्यानंतर लगेचच त्या अल्पवयीन मुलीने धाडस दाखवत त्याच्या विरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली। मुलीने पोलिसांना जे सांगितलं ते अंगावरती शहारे आणणारं होतं। मित्रांसोबत एका कॅफेमध्ये करांडेने तिच्यावर पिस्तूल रोखून अत्याचार केल्याची तक्रार तिने दिली। ही तक्रार समोर येताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा म्हणजेच पॉक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि इथूनच सुरू झाला करांडेचा खरा पलायनचा प्रवास। हा गुन्हा नोंद होताच तो बीड मधून फरार झाला। गावात शहरात कुठेही त्याचा ठाव ठिकाणा राहिला नाही। पोलिसांचा तपास त्याच्या मागे लागला होता पण तो सापडत नव्हता। दरम्यान फरार असतानाच करांडे पुण्यात जाऊन पोहोचला। एकीकडे पॉक्सो कायद्याचं गंभीर प्रकरण त्याच्या मानगुटीवर बसलं होतं आणि दुसरीकडे आधीच अवैध पिस्तुलाचा गुन्हाही नोंद होता। या दोन्ही गुन्ह्यांच्या ओझ्याखाली तो पूर्णपणे दबला गेला होता आणि याच दबावातून त्याने आणि त्याच्या मित्रांनी अटकपूर्व जामिनीसाठी न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणी 18 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती पण नियोजित वेळेवर ही सुनावणी झालीच नाही। पुढची तारीख ठरली 21 ऑगस्ट। पण या 3 दिवसांच्या प्रतीक्षेची खरी शोकांतिका घडली, कारण करांडेला आणि त्याच्या मित्रांना एक गोष्ट पक्की माहित होती, ती म्हणजे पिस्तुलाचा गुन्हा आधीच नोंद असल्यामुळे या पॉक्सो प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळणं जवळपास अशक्य होतं। एकीकडे तुरुंगात जाण्याची भीती, तर दुसरीकडे समाजात झालेली बदनामी आणि तिसरीकडे जामीन नाकारायला जाण्याची जवळपास खात्री। या सगळ्या मानसिक दबावाखाली करांडे पूर्णपणे कोलमडला गेला असावा आणि याच तणावातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। बुधवारी पुण्यात करांडेने गळफास घेऊन आत्महत्या केली। ज्या मैदानावर त्याने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव उंचावलं होतं त्याचा आयुष्याचा शेवट इतक्या भयानक पद्धतीने व्हावा हे कुणालाच पचनी पडणारं नव्हतं। एका बाजूला एक खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि दुसऱ्या बाजूला एका अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा आणि अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप। या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीशी जोडल्या गेल्या आणि शेवट झाला तो आत्महत्येत। या घटनेत बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या होतकरू राष्ट्रीय स्तरावर चमकलेला खेळाडू गुन्ह्यांच्या जाळ्यात इतका अडकला की त्याला जगण्यापेक्षा मरणं जवळचं वाटलं। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून पिस्तूल प्रकरण आणि पॉक्सो प्रकरण या दोन्हींच्या तपासात आणखी काही धागेदोरे उघड होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।